मोठी साईज असते म्हणजे नशीब एवढं चांगलं आहे की मी लाईनीत आहे. पुढे 4 नंबर बाकी आहेत आणि केबल कार चालू झाली आहे. केरला परोटा, कढाई पनीर, अक्षय साऊथ इंडियन झाले. जाता जाता आम्ही आजिमाला शिवाचा जो स्टॅच्यू आहे तो करून मग पुढे जाऊ. एवढंच आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राईड सिनेमॅटिक या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या साऊथ इंडिया राईडचा आजचा हा 8वा दिवस आहे आणि आज आपण निघालो आहे मुन्नरवरून त्रिवेंद्रमला. पण मंडळी छोटासा इश्यू झाला आहे. माझ्याकडच्या ज्या 8व्या दिवसाच्या व्हिडिओज होत्या त्या चुकून डिलीट झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे ज्या काही व्हिडिओज आहेत त्यातच आपण एडिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही 2700 रुपयाला ओपनमध्ये वेलची भेटते इथे आणि 1 किलो घेतली आम्ही ती. आणि आमच्यासाठी ही वाली पाव किलो घेतली आहे. ही मोठी साईज असते म्हणजे हे पॅक आपल्या वेलचीचं पूर्ण हे असतं ते फळासकट. आणि ही ओपन केलेली ही 2500 रुपये किलो आहे आणि ही 2500 2700 रुपये. आणि हे असं यांचं गोडाऊन आहे पूर्ण. इथून होलसेलर असतात, सगळं तुम्हाला पाहिजे तेवढं लॉटमध्ये मिळतात. हे पाव किलो 1 किलोवाला नाही आहे तरी आपल्याला दिलं जाईल. मुन्नरवरून 250 किलोमीटरचा डिस्टन्स कवर करत आम्ही डिरेक्टली जटायू अर्थ सेंटरला पोहोचलो. अर्थ सेंटरमध्ये आलो पण केबल कार बंद होती. पण नशीब एवढं चांगलं आहे की मी लाईनीत आहे. पुढे 4 नंबर बाकी आहेत आणि केबल कार चालू झाली आहे. सो आता आम्ही केबल कारने जाणार आहे. मंडळी, फुटेज डिलीट झाल्यामुळे आपल्याकडे ज्या काही व्हिडिओ आहेत त्यातच आपण एडिट करत आहोत. जटायू अर्थ सेंटर बघून आम्ही डायरेक्टली त्रिवेंद्रमच्या श्री पद्मनाभन स्वामी टेम्पलजवळ हॉटेलमध्ये चेक इन केलं. आम्ही आता जे ऑर्डर केलं होतं केरला परोटा, कढाई पनीर आणि रोटी चपाती तसमाईसाठी. केरला परोटा मला इथे एवढा आवडला ना, मी रोज मागवत आहे. आणि आता तसमाईचं काय चाललं आहे. आता आम्ही मंदिरात चाललो आहे. सकाळचे 6 वाजता आहे. थँक्यू. तिथे बसलेले ना, मी पिनात घालायचं होतं त्याला. पिन दर्शन झालेलं आहे श्री पद्मनाभन स्वामी टेम्पलमध्ये. आणि आता आम्ही जस्ट बाहेर आलो. सकाळी 6 वाजता लाईनीमध्ये उभे राहिलेलो आणि अक्षय साऊथ इंडियन झाले. आणि आत्ता वाजलेत 9. 3 तास आम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागलं आणि 3 तासानंतर आमचं देवदर्शन झालं. एवढं मस्त वाटलं ना, म्हणजे मन प्रसन्न झालं. का तर ती विष्णूची जी मूर्ती होती ना ती एवढी भव्य आणि दिव्य होती ना. 18 फुटाची ती मूर्ती होती आणि एवढी मस्त वाटत होती ना. म्हणजे 3 पार्टमध्ये बघावी लागते. पहिल्या पिल्लरमधनं तुम्हाला शीश दिसतं म्हणजे मस्तकाची भाग दिसतं. मग आपल्या नाभीचा भाग दिसतो, त्यातनं कमळामध्ये ब्रह्म आहे. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या ह्याच्यात तुम्हाला पाय बघायला मिळतात विष्णूचे. शेष नागावरती झोपलेली मूर्ती एवढी मस्त प्रसन्न वाटते ना. खूप छान, खूप छान.
बागलेली बागलेली. थांब थांब थांब. इथे फोटो काढ. पाठी पुढे पुढे. हा आहे तलाव मंदिराच्या बाजूचा. आज आपण सकाळी श्री पद्मनाभन स्वामी टेम्पलमध्ये दर्शन घेतलं कारण तस्मेचा आज बड्डे आहे. सो त्याला बड्डेच्या दिवशी जगातल्या सर्वात श्रीमंत टेम्पलमध्ये नेऊन दर्शन केलं आहे. भव्य मूर्ती आहे श्री विष्णूंची स्नेहासनमध्ये. मस्त वाटलं दर्शन घेऊन, खूप भारी वाटलं. आणि आता आम्ही निघालो आहे तस्मयच्या बड्डेसाठी. आम्ही जो गोगो आयसलँड म्हणून एक रिसॉर्टवरती बुकिंग केली आहे तिकडे जातो आहे. पण जाता जाता आम्ही आजिमाला शिवाचा जो स्टॅच्यू आहे तो करून मग पुढे जाऊ, कारण की ते रस्त्यातच आहे. जर ते आज नाही केलं तर उद्या परत त्याच्यासाठी पाठी यावं लागेल. सो आम्ही आज जाता जाता करून मग पुढे जाऊ. इथून कन्याकुमारी फक्त 78 किलोमीटर आहे आणि उद्या जेव्हा आम्ही जाणार तर ते मला वाटतं जास्तीत जास्त 50 किलोमीटर असेल. तर उद्या आम्ही लगेच पोचू कन्याकुमारीला. पण प्रॉब्लेम असा आहे की संडे असल्यामुळे कन्याकुमारीमध्ये इतकी गर्दी असणार आहे की बाबा सांगून सोय नाही. कारण की आज सकाळीसुद्धा आम्ही पद्मनाभन स्वामी टेम्पलमध्ये लाईनीत उभे होतो. 3 तास आम्हाला तिथे थांबावं लागलं. 6 वाजता लाईनीत उभे राहिलेलो मी, 6:15ला, आणि आमचं दर्शन झालं 9 वाजता. सो तसंच इथे सुद्धा बराच वेळ लागू शकतो. इथला ऊन इतका बेकार आहे ना की थोडं डिहायड्रेशन वगैरे व्हायला लागलं आहे. म्हणजे थोडी चिडचिड पण होते त्याच्यामुळे. पण आपल्याला ही राईड कंप्लीट करायची आहे. आमचा तस्मय अजून पण आम्हाला पूर्णपणे साथ देतो आहे. तो फुल एनर्जेटिक आहे. त्याची एनर्जी कुठेच कमी होत नाही किंवा डाऊन होत नाही. आम्हाला त्रास होतो पण त्याला जराही होत नाही आहे. ते एक बेस्ट आहे आमच्यासाठी आणि टच वूड हे असंच राहील. बाकी आपली राईड तर मस्त चालली आहे. शेवटचे 2 दिवस अजून बाकी आहेत, म्हणजे उद्याचा कन्याकुमारी आणि परवाचा धनुषकोडी आणि रामेश्वरम. त्यानंतर आपला परतीचा प्रवास चालू होईल. तो अराऊंड 5 दिवस लागतील. 4 ते 5 दिवस रिटर्नला लागतील. ते आमच्यावरती डिपेंड आहे. आम्ही किती गाडी चालवतो, किती तस्मय आम्हाला सपोर्ट करतो, तिथपर्यंत आम्हाला जमतं आहे. एक आहे इथून रामेश्वरमवरून आम्हाला निदान बँगलोरला जायपर्यंत त्रास होणार, कारण की रोड छोटा आहे आणि गरमी. एकदा का आम्ही बँगलोरमध्ये पोचलो ना का प्रॉब्लेम नाही येणार, कारण की बँगलोरपासून पुढे आम्हाला वातावरण थंड लागणार, कारण की तो थोडा समुद्रसपाटीपासून वरच्या साईडला असल्यामुळे तिकडे थोडं गरमी कमी आहे. तर मंडळी, हे आहे अजिमाला शिवा स्टॅच्यू आणि हे अगदी समुद्राच्या किनारी आहे. बड्डे बॉय, एक्सक्यूज मी बड्डे बॉय, आर यू ओके? नाउ गोइंग टू राईड ऑन बोट. सो आता आम्ही गोगो आयसलँडला जाणार बोटनी. फायनली आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही आता आमचं रिसॉर्ट आहे आयलँडवरती. सो त्या आयलँडवर चाललो आम्ही आणि हे आमचं सगळं लगेज बोटमध्ये ठेवलं आहे. अक्षू, तस्मय एवढंच आहे. सो आम्ही तिकडून बोटने आलो आणि आता आयलँडवरती आलो आहे आणि तसं आमच्या बॅगला धक्का मारत आहे. तर आम्ही चाललो आहे चेक इन करायला. तसं तुझं हेल्मेट तुझ्या हातात घे ना प्लीज. हां, बॉटल घे. सर आमचे चालले आहेत गोगो आयसलँडला. वाव, तस्मय कसं वाटतंय ब्रिजवर? हां,
चांगलं. चल 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 आगे चल. गाडी गई गाडी गई. गाडी निकाल गाडी निकाल. आणि पाठून अक्षूसुद्धा व्हिडिओ करत करत आली आहे. आणि आम्ही येताना केक पण घेतला आहे तस्मेच्या बड्डेचा. इथे मँग्रूज आहेत सगळे. ते बोटिंग पण करतात. आम्हाला फ्रीमध्ये बोटिंग मिळाली कारण की आमचं रिसॉर्टवर यायलाच बोटने यावं लागतं. गोवा बीच में आए. किधर आए हैं? गोवा बीच. गोवा बीच में आए हैं. भाई आराम से चल भाई आराम से चल. अरे भाई आराम से चल. अबे टर्न मारने का है. अरे भाई आराम से चल. आराम से नहीं, पानी भी गिर जाएगा. सो आम्ही आता आमच्या रूमवर चाललो आहे. इथे पुढे आमचं रूम आहे. तस्मे आणि अक्षू इथे इथे आहे. तिथे नाही. आला असेल. तस्मा इथून असतीये. तस्मा असतीये. हे वायफाय जवळ आणि ही आमची रूम आहे. तस्मय अक्षू थकलेले भागलेले असे. तस्मयने दुपारी वॉटर पार्कमध्ये फुल लॉन्च एन्जॉय केलं. त्यानंतर संध्याकाळच्या सुंदर वातावरणात आम्ही मनसोक्त फोटोशूट केले. आणि तिथेच रेस्टॉरंटमध्ये तस्मयचा बड्डे सेलिब्रेट सुद्धा केला. तर तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात हे नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.